जिंदगी वो नहीं जो आपको मिलती है, जिंदगी वो है जो आप बनाते हो. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या युद्धाभ्यासमध्ये किंवा या आठवड्याच्या शेवटच्या युद्धाभ्यासमध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये जे राहिलेले टॉपिक आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत तर त्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यांचीच माहिती आपण आजच्या या युद्धाभ्यासमध्ये पाहणार आहोत. तर काही प्रश्न असतील जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतील, त्याची उत्तरं तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये द्यायची आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल तुमच्या मोबाईलमध्ये, तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. प्रश्न असा आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या कशानुसार करतात? 1 अणुवस्तुमान म्हणजे मास नंबर, 2 न्यूट्रॉनची संख्या म्हणजे न्यूट्रॉन नंबर, 3 अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर, की 4 गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. 10 सेकंदांचा वेळ आहे तुमच्याकडे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अणुअंक. आधुनिक आवर्त सारणीमध्ये म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्यांची मांडणी जी आहे ती त्यांच्या अणुअंकानुसार म्हणजे ॲटॉमिक नंबरनुसार करण्यात आलेली आहे. तर आपण थोडक्यात आधुनिक आवर्त सारणीबद्दलची माहिती घेऊयात. 1913 मध्ये हेनरी मोसले या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने असं शोधून काढलं की अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नाही, म्हणजे ॲटॉमिक मास हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नाही, तर अणुअंक हा आहे. यापूर्वीची जी आवर्त सारणी होती त्याच्यामध्ये मात्र जे ॲटॉमिक मास असतं किंवा अणुवस्तुमान असतं त्याच्यानुसार मूलद्रव्यांची रचना केलेली होती. मात्र जिला आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणतो तर जी हेनरी मोसले यांनी मांडली, तर त्यांनी असं म्हटलं की आधुनिक आवर्त सारणी जी आहे ती अणुवस्तुमानावरती नाही तर अणुअंकावरती आधारित आहे किंवा त्याच्यानुसार त्यांनी त्याची रचना केली. अणुअंक हा त्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची माहिती देतो. अणुअंक म्हणजे काय असतो, तर कोणत्याही मूलद्रव्यामध्ये किंवा कोणत्याही अणुमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, कारण जेवढे प्रोटॉन असतात केंद्रकामध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर कक्षेमधून फिरत असतात. फक्त एवढाच बदल करून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे आधुनिक आवर्त सारणीमध्ये रूपांतर करण्यात आले. मेंडेलिव्हनी जी आवर्त सारणी मांडली होती त्याच्यामध्ये अणुवस्तुमानाच्या आधारे मूलद्रव्यांची रचना केलेली होती. मात्र हेनरी मोसले यांनी जी आवर्त सारणी तयार केली तर त्याच्यामध्ये त्यांनी अणुअंकानुसार जी मूलद्रव्य आहेत ती मांडलेली आहेत. आणि आधुनिक आवर्त सारणीचा नियम जर आपण पाहिला तर तो असा आहे की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, म्हणजेच ॲटॉमिक नंबरचे आवर्तीफल असतात. तर आधुनिक आवर्त सारणीबद्दल जर आणखी काही गोष्टी पाहायच्या म्हटलं तर त्याच्यामध्ये जी मूलद्रव्यांची मांडणी आहे ती काही आडव्या ओळींमध्ये आणि काही उभ्या ओळींमध्ये आहे. तर याच्यामधल्या ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आवर्तने किंवा पिरियड्स म्हटलं जातं. आडव्या ओळी ज्या असतात त्यांना आवर्तने किंवा पिरियड्स असं म्हटलं जातं. आणि ज्या उभ्या ओळी आहेत तर त्यांना मराठीमध्ये गण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ग्रुप्स म्हणतात. गण किंवा ग्रुप, जे उभे आहेत ते गण किंवा ग्रुप. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे जे बेसिकली सायन्स बॅकग्राऊंडचे नाहीत तर त्यांना आवर्तने आणि गण हे लक्षात ठेवायला पण अडचण येते. म्हणजे वाचलं की तेवढं पुरतं लक्षात राहतं, पण जेव्हा एक्झाममध्ये येतं किंवा काही समजा 15 दिवसांचा गॅप पडला तर नंतर मात्र आवर्त कोणते आणि गण कोणते हे लक्षात राहत नाही. तर उभ्या ओळी ज्या आहेत त्यांना गण म्हणतात. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की गणू उभा राहिला आणि आवर्तनामध्ये आ आणि आडव्या ओळीमध्ये आ, दोन्हीमध्ये आ हे लेटर कॉमन आहे, तर तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक लक्षात ठेवलं की दुसरं ऑटोमॅटिकली लक्षात राहतं. तर तुम्ही गणू उभा राहिला म्हणजे उभे जे असतात ते ग्रुप्स किंवा गण असतात हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर आपण आधुनिक आवर्त सारणीचा विचार केला तर ज्या आडव्या ओळी आहेत ज्यांना आपण आवर्तने किंवा पिरियड्स म्हटलेलं आहे ते एकूण 7 आहेत. आणि जर आपण उभ्या ओळींचा विचार केला ज्यांना आपण गण किंवा ग्रुप्स म्हणतो तर ते एकूण 18 आहेत. 18 गण आणि 7 आवर्तने हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. म्हणजे जसं मल्टीलाइनर क्वेश्चन येऊ शकतो की आधुनिक आवर्त सारणी बाबत खालीलपैकी विधानांचा विचार करा, कोणती योग्य आहेत आणि कोणती अयोग्य आहेत असं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न अगदी वन लाइनर क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? याच्याबद्दल आपण मागे एका
प्रश्नामध्ये बोललो होतो, त्यामुळे याचं उत्तर कोणाचं चुकणार नाही जनरली. पहिला पर्याय आहे हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो. दुसरं विधान आहे हायड्रोजन अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. तिसरं विधान आहे हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो. आणि चौथं विधान आहे हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. 10 सेकंद तुमचे सुरू होत आहेत. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. हायड्रोजनच्या अणु केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. आणि याच्याबद्दल आपण आधी सुद्धा बोललो होतो की एक अपवाद आहे हायड्रोजन, की बाकी सगळे जे एलिमेंट्स किंवा मूलद्रव्य आहेत तर त्यांच्या केंद्रकामध्ये आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 न्यूक्लियॉन आढळतात. म्हणजे आपण जर कोणत्याही अणूचं केंद्रक पाहिलं, कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूचं, तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉन आपल्याला आढळतात आणि बाहेरील कक्षांमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन आढळतात. तर याच्यामध्ये प्रोटॉन जे आहेत त्यांच्यावरती प्लस चार्ज असतो. न्यूट्रॉन जे असतात ते न्यूट्रल असतात, उदासीन असतात असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. आणि इलेक्ट्रॉन जे असतात त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो किंवा ऋण प्रभार असतो असं आपण म्हणू शकतो. हायड्रोजन हा अपवाद आहे की ज्याच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि याच्यावरती ऑलरेडी अगोदरच्या एका प्रश्नामध्ये मी बोलले होते. सो हायड्रोजनचा जर आपण शोध पाहिला तर तो हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावलेला आहे. आणि हायड्रोजनचे 3 समस्थानिका आहेत ज्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. तर 3 आयसोटोप्स आहेत आणि यांच्या केंद्रकामध्ये एकच प्रोटॉन असतो आणि त्यांच्या कक्षेमध्ये फिरणारा एकच इलेक्ट्रॉन असतो. याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. तर एखादं म्हणजे जसे की आपण धातू आणि अधातू पाहिले, धातू जनरली स्थायू असतात पण पारा आणि गॅलियम हे द्रव अवस्थेमध्ये आढळतात. तर जे असे अपवाद असतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला काय म्हणतात? 1 उत्प्रेरक, 2 अभिक्रियाकारक, 3 उत्पादित आणि 4 यापैकी नाही. तर तुमचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. हा प्रश्न जो आहे तो केमिकल रिॲक्शन्सच्या बाबतीमध्ये आहे की रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्या घटकाला काय म्हटलं जातं, असा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे उत्प्रेरक, दुसरा आहे अभिक्रियाकारक, तिसरा आहे उत्पादित आणि चौथा आहे यापैकी नाही. उत्प्रेरक म्हणजे असतं कॅटलिस्ट, अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट आणि उत्पादित म्हणजे असतं प्रोडक्ट. इंग्लिशमधले शब्द इथे दिलेले नाहीयेत पण मी सांगते. उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट, अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट आणि उत्पादित म्हणजे प्रोडक्ट. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. असे काही घटक असतात, असे काही पदार्थ असतात जे केमिकल रिॲक्शन्समध्ये किंवा रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाहीत पण केवळ ते उपस्थित कशासाठी असतात तर त्यांच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग जो आहे तो वाढतो आणि त्यांना आपण उत्प्रेरके म्हणून ओळखतो. तर हे अगदी साधं सोपं आहे. असा प्रश्न येऊ शकतो. अभिक्रियाकारक म्हणजे काय असतं, तर रासायनिक बदलामध्ये ज्या पदार्थामध्ये बदल घडून येतो म्हणजे रिॲक्शन ज्या घटकांमध्ये घडते किंवा ज्या पदार्थामध्ये घडते त्याला अभिक्रियाकारक म्हणतात. आणि त्याच्यापासून नवीन जे निर्माण होतं त्याला म्हटलं जातं उत्पादित. म्हणजे ज्या 2 पदार्थांमध्ये किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थांमध्ये बदल घडून येत आहे त्यांना म्हटलं जाईल अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट. त्यांची अभिक्रिया होण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट घडण्यासाठी जास्त कालावधी लागत असेल तर तो कालावधी कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करणं किंवा आपण असं म्हणू शकतो की जो तिसरा घटक त्याला मदत करतो त्याला आपण म्हणतो उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. आणि याच्यामधून बदल होऊन जो नवा पदार्थ निर्माण होतो त्याला म्हटलं जातं उत्पादित. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? 1 मॅंगनीज ऑक्साईड, 2 रेनी निकेल, 3 कोबाल्ट आणि 4 झिंक. तुमचं उत्तर जे आहे ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे.
क्षपण म्हणजे रिड्युसिंग. आणि उत्प्रेरक मी सांगितलेलेच आहे तुम्हाला, कॅटलिस्ट असं म्हणतात. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, रेनी निकेल. वनस्पती तेलाचं क्षपण केलं की त्यापासून वनस्पती तूप मिळतं आणि या अभिक्रियेमध्ये रेनी निकेल हे उत्प्रेरक म्हणून कार्य करतं. तर उत्प्रेरक म्हणजे काय, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा पदार्थ जो आहे तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण केवळ त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो आणि ती प्रक्रिया कमी तापमानाला सुद्धा होते. तर उद्योग क्षेत्रामध्ये बऱ्याच उत्प्रेरकांचा वापर होतो, ज्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होते. म्हणजे अर्थातच तुमचं एखादं काम होण्यासाठी आपण असं एक जस्ट एक्झाम्पल घेऊयात, की एखादं काम होण्यासाठी समजा तुम्हाला कुठलं तरी डॉक्युमेंट काढायचं आहे आणि त्या डॉक्युमेंटसाठी समजा तुम्हाला 1 महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ठीक आहे. पण अशा वेळेला कुठल्यातरी एका व्यक्तीने तुम्हाला हेल्प केली आणि 1 महिन्याऐवजी 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं ते डॉक्युमेंट आहे ते मिळालं. म्हणजे जी मदत करणारी व्यक्ती असेल ती झाली उत्प्रेरक, जरी ती प्रत्यक्षात म्हणजे त्या गोष्टीशी रिलेटेड नसली, इन्व्हॉल्व नसली तरीसुद्धा तिने फक्त हेल्प केली म्हणून तुमचं जे काम आहे ते पटकन झालं असं आपण म्हणू शकतो. तर इथे उदाहरण दिलेलं आहे, वनस्पती तेलाचं जे आहे हायड्रोजनीकरण केलं जातं आणि वनस्पती तूप मिळवलं जातं आणि त्याच्यासाठी निकेलची भुकटी जी आहे ती उत्प्रेरक म्हणून वापरतात. म्हणजे जे पर्यायामध्ये दिलेलं आहे रेनी निकेल, तर ते बरोबर आहे. ते अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इथे 2 विधानं दिलेत. असे प्रश्न थोडे काळजीपूर्वक वाचत जा. खालील विधाने किंवा खालील वाक्य लक्षात घ्या. अ, कणाची वेधन शक्ती किंवा सामर्थ्य ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. आणि दुसरं विधान आहे, अल्फा कणाची वेधन शक्ती किंवा सामर्थ्य हे बीटा कणाच्या वेधन शक्ती किंवा सामर्थ्यापेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते? 1. दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि पहिले वाक्य दुसऱ्या वाक्याचे स्पष्टीकरण आहे. 2. दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण आहे. 3. पहिले वाक्य बरोबर आणि दुसरे वाक्य चूक आहे. दुसरे वाक्य बरोबर आणि पहिले वाक्य चूक आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. 10 सेकंदांचा वेळ आहे तुमच्याकडे. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे इथे दिलेली दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि पहिलं वाक्य जे आहे ते दुसऱ्या वाक्याचं स्पष्टीकरण देतं. या प्रकारचे प्रश्न सोडवताना एक काळजी घ्यायची असते, की नेहमी पाहायचं की कोणतं वाक्य हे कोणत्या वाक्याचं स्पष्टीकरण आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला उत्तर माहीत असतं, पण म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहेत हे माहिती असतं, पण कोणतं वाक्य कोणत्या वाक्याचं स्पष्टीकरण देते इथे आपला गोंधळ उडतो. तर ज्या पद्धतीने तुम्ही कारण देता ना, म्हणजे पाऊस आला म्हणून मी शाळेत येऊ शकलो नाही. तर हे विधान म्हणजे कारण काय झालं, की पाऊस आला म्हणून तुम्ही शाळेत पोहोचू शकला नाहीत. हा त्याचा परिणाम झाला. तर असं तुम्ही कोणतंही उदाहरण म्हणजे जी 2 वाक्य दिलेली आहेत ना, ती 2 वाक्य तुम्ही पूर्ण त्याचं एक वाक्य बनवायचं ज्याच्यामध्ये कारण किंवा म्हणून हा शब्द टाकायचा आणि मग तुम्हाला कळेल, की कोणती गोष्ट कारण आहे आणि कोणती गोष्ट परिणाम आहे. ठीक आहे? किंवा कोणतं विधान कोणत्या विधानाचं स्पष्टीकरण देतं. हे तुम्हाला कधी समजेल? जसं की तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे पाऊस आला आणि दुसरं विधान आहे, की मी शाळेत पोहोचू शकलो नाही. तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? पाऊस आला म्हणून मी शाळेत पोहोचू शकलो नाही. म्हणजेच काय, पाऊस आला हे कारण झालं. कोणत्या विधानाचं? दुसऱ्या विधानाचं. तर अशा पद्धतीने तुम्ही जी 2 विधानं दिलेली असतील ती तुम्हाला रिलेट करायची आहेत आणि तुमचं उत्तर द्यायचं आहे. अशा वेळेला जर समजा 2 विधानं दिली असतील आणि 4 पर्याय जर असे असतील, दोन्ही वाक्य बरोबर, पहिलं वाक्य दुसऱ्याचं स्पष्टीकरण, दोन्ही वाक्य बरोबर दुसरं वाक्य पहिल्याचं स्पष्टीकरण किंवा स्पष्टीकरण नाही असा एखादा पर्याय आणि तिसरा पर्याय आहे पहिलं वाक्य बरोबर दुसरं चूक, चौथा पर्याय आहे दुसरं वाक्य बरोबर पहिलं चूक. ज्यावेळेला असा प्रश्न येतो आणि जर समजा या 2 पैकी एक विधान जर चुकीचं असेल ना, तर तुमचं उत्तर अगदी सेकंदात निघतं. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल धरून चालूयात, की समजा ब विधान हे चुकीचं आहे. तर इथे जास्त डोकं लावत बसायचं नाही. तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ना ब विधान चुकीचं आहे, तर पहिला ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतो, दुसरा ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतो, दुसरा वाक्य बरोबरवाला ऑप्शन एलिमिनेट होतो आणि तिसरं तुमचं उत्तर येतं.
तर अशा प्रश्नांची थोडी प्रॅक्टिस करा. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. जर आपण या प्रश्नाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कणाची वेधनशक्ती. वेधनशक्ती म्हणजे काय? भेदण्याची जी पॉवर असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीला छेद देण्याची जी त्याची पॉवर असते, ती त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. आता हा तर कॉमन सेन्सचं, म्हणजे हे अगदी कॉमन सेन्सचं विधान आहे. कारण विचार करा, समजा तुम्ही एक खिळ्याचं उदाहरण घेतलं, तर जर खिळ्याची आपण इकडची बाजू पाहिली, ही टोकाची बाजू पाहिली, आपण इकडे टोकाची बाजू जर आपण पाहिली, तर हे टोक जास्त जोरात आपल्याला टोचू शकतं, किंवा तुम्ही जर ते रुतवलं कशामध्ये तर ते जास्त घुसेल ॲज कम्पेअर टू त्याचा जो डोक्याकडचा भाग आहे, म्हणजे याच्यापेक्षा. याचं रिझन काय आहे? तर इथे जर आपण पाहिलं तर याने थोडं जास्त क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, याने थोडं कमी व्यापलेलं आहे. तसंच आपण जे रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा जे किरणोत्सर्गिता म्हणतो, किंवा जे रेज आहेत अल्फा, बीटा, गॅमा, तर यांच्या बाबतीत पण आपण असं म्हणू शकतो की त्यांचं वस्तुमान जेवढं कमी तेवढे ते जास्त भेदू शकतात. आणि हा अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. म्हणजे वस्तुमान जास्त असेल तर भेदनशक्ती कमी असेल, वस्तुमान कमी असेल तर भेदनशक्ती जास्त असेल. यालाच म्हणायचं व्यस्त प्रमाण. अल्फा कणाची वेधनशक्ती ही बीटा कणाच्या वेधनशक्तीपेक्षा कमी आहे. तर हेही बरोबर आहे, कारण अल्फा कणाचं जे वस्तुमान आहे ते बीटापेक्षा जास्त आहे. बीटाचं हे अल्फापेक्षा कमी आहे, म्हणूनच बीटाची वेधनशक्ती ही अल्फापेक्षा जास्त आहे. तर हा म्हणजे क्रम आपल्याला पुढे बघायचाच आहे. त्यामुळे आता आपण फक्त एवढंच पाहूयात की जे त्यांचं वस्तुमान असतं त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये त्यांची भेदनशक्ती किंवा वेधनशक्ती असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीला छेदण्याची शक्ती. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता या प्रश्नानंतर मी बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करेन. अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. धातूच्या पत्र्यातून यांची अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांची जी क्षमता आहे आरपार जाण्याची, त्याच्यानुसार त्यांचा क्रमसंबंध ओळखा. पहिला पर्याय आहे गॅमा बीटा अल्फा, दुसरा पर्याय आहे अल्फा बीटा गॅमा, तिसरा पर्याय आहे बीटा अल्फा गॅमा, आणि चौथा पर्याय आहे अल्फा गॅमा बीटा. तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, अल्फा बीटा गॅमा. जर आपण अल्फा किरणांचा विचार केला तर अल्फा किरण जे आहेत ते, आता तुम्हाला एक चार्ट बनवायचा आहे जो प्रिपेअर करायचा आहे. मला जर शक्य झालं तर मी तो चार्ट बनवेन आणि त्याचा एक फोटो जो आहे तो आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी अपलोड करेन. त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या जे हे असतं कम्युनिटी पोस्ट असतात तर तिथे पण मी ते पोस्ट करेन. मी प्रयत्न करेन नक्कीच, कारण हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला चार्ट कसा बनवायचा आहे तर इथे तुम्हाला अल्फा बीटा गॅमा ही जी किरणं आहेत तर ही मेन्शन करायची आहेत. इथे अल्फा, इथे बीटा आणि इथे गॅमा अशा पद्धतीने. आणि इथे तुम्हाला इकडे काही पॉइंट्स मेन्शन करायचे आहेत. जसं की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती प्रभार कोणता असतो. जर आपण अल्फा किरणांचा विचार केला तर हे धन प्रभारित असतात. जर आपण बीटा किरणांचा विचार केला तर ते ऋण प्रभारित असतात. आणि जर आपण गॅमा किरणांचा विचार केला तर ते उदासीन असतात, म्हणजे यांच्यावरती कोणताच चार्ज नसतो. ठीक आहे, म्हणजे ही स्पेस जी आहे ती ब्लँक राहील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे अल्फा किरण जे आहे तर अल्फा किरणांनाच आपण हेलियम असं म्हणू शकतो, किंवा हेलियमचा अणू असं म्हटलं जातं. बीटा जे आहेत, बीटा किरण म्हणजेच इलेक्ट्रॉन असतात. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि गॅमा किरण जे असतात ते विद्युत चुंबकीय फोटॉन किरण असतात. ठीक आहे. त्यानंतर जर वस्तुमानाचा विचार केला तर अल्फा किरणाचं जे वस्तुमान आहे ते जेवढं हेलियमचं वस्तुमान आहे तेवढंच ते आहे. बीटा किरणाचं वस्तुमान म्हणजे जेवढं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे तेवढंच ते आहे. तर ते नंबर्स तुम्हाला बुकमध्ये मिळून जातील. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की चार्ट व्यवस्थित प्रिपेअर करून मी तुमच्यासाठी देईन. आणि त्यानंतर जर आपण गॅमा किरणांचं पाहिलं तर गॅमा किरणांचं वस्तुमान हे म्हणजे शून्य असतं असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. जसं तर पाहायला गेलं तर वस्तुमान हे कधीही शून्य नसतं, पण गॅमा किरणांचं म्हणजे अगदीच निग्लिजिबल आहे, सो त्याला आपण शून्य असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट येऊ शकतो की त्यांचा वेग जो आहे त्याची तुलना जर आपण प्रकाशाच्या वेगाशी केली, जर अल्फा किरणाच्या वेगाचा विचार केला तर तो प्रकाशाच्या वेगाच्या 10% असतो. अल्फा किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या 10% असतो.
त्यानंतर जर आपण बीटा किरणांचा विचार केला तर अल्फा किरणांपेक्षा ते वेगवान असतात, म्हणजे अर्थातच ते बारीक आहेत कोणापेक्षा, अल्फापेक्षा त्यांचं वस्तुमान कमी आहे, तर त्यांचा वेग थोडा जास्त असतो आणि तो प्रकाशाच्या 99% इतका असतो. ठीक आहे, म्हणजे बीटा किरणांचा प्रकाशाच्या 99% इतका. आणि जर गॅमा किरणांचा विचार केला तर गॅमा किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, म्हणजे इथे सेम येईल. हा 10%, हा 99% आणि हा 0%. आणि जर आपण भेदण्याची क्षमता पाहिली तर अल्फा किरण जे आहेत त्यांची भेदन शक्ती खूप जास्त नाहीये, ती खूप कमी असते. ती खूपच कमी, म्हणजे गॅमा किरणाच्या अगदी 1000 पट कमी असते. आणि आपण असं म्हणू शकतो की ती एखाद्या पेपर जो असतो आपला साधा, तर त्या पेपरला ते भेदू शकतात अल्फा किरण. जर आपण बीटा किरणांचा विचार केला तर बीटा किरण हे अल्फा किरणांपेक्षा थोडे जास्त, मात्र गॅमा किरणांपेक्षा कमी भेदनशील असतात. म्हणजे 1 सेंटीमीटर पर्यंतच्या जाडीला बीटा किरण जे आहेत ते भेदू शकतात, किंवा असं म्हणू शकतो की आपण 1 सेंटीमीटर पर्यंत जाडीच्या वस्तूतून ते आरपार जाऊ शकतात. आणि तिसरे येतात गॅमा किरण. तर गॅमा किरण हे खूप जास्त भेदनकारी असतात आणि ते अगदी 30 सेंटीमीटर पर्यंतचं जे जाडीचं लोखंड आहे ते सुद्धा ते भेदू शकतात. आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या की अल्फाचं जे वस्तुमान आहे ते खूप जास्त आहे, बीटाचं त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे आणि गॅमाचं अगदी 0 आहे. आणि भेदन शक्ती जर आपण पाहिलं तर अल्फाची खूपच कमी आहे, बीटाची त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि गॅमाची सर्वात जास्त आहे. म्हणजे जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, 5व्या प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं ते सुद्धा इथे आपल्याला स्पष्ट होते. तर हा चार्ट एकदा तुमचा झाला ना की हा एक म्हणजे एका चार्टमध्ये अख्खा टॉपिक तुमचा कव्हर होऊन जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? एक, उदासीनीकरण अभिक्रिया म्हणजे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. दुसरा आहे केंद्रकीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन. तिसरा आहे रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन. आणि चौथा आहे विस्थापन प्रक्रिया म्हणजे डिप्लेसमेंट रिॲक्शन. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. 10 सेकंदांचा वेळ आहे तुमच्याकडे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रकीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन. अणुभट्टीमध्ये न्यूक्लिअर फ्युजनमुळे ऊर्जा निर्मिती होते. तर केंद्रकीय विखंडन काय असतं, तर याच्यामध्ये जास्त वस्तुमान असलेले जे मूलद्रव्य आहे ते लहान स्थिर अणूमध्ये विभागले जातात आणि यालाच केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात. इंग्लिशमधले शब्द अगदी थोडासा, म्हणजे केंद्रकीय विखंडन आणि सम्मिलन याच्यामध्ये अगदी थोडासा डिफरन्स आहे, तर तिथे कन्फ्यूज होऊ नका. या प्रक्रियेमध्ये काय होतं की जास्त वस्तुमान असलेले दोन मूलद्रव्य जी आहेत तर त्यांना भेदलं जातं. जास्त वस्तुमान असलेले जे एक मूलद्रव्य आहे तर ते लहान स्थिर अणूमध्ये विभागलं जातं आणि त्यालाच केंद्रकीय विखंडन म्हटलं जातं आणि याच्यामध्ये प्रचंड ऊर्जेची निर्मिती होते. तर केंद्रकीय विखंडनासाठी काय केलं जातं, जड मूलद्रव्यांवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. तर हे पण लक्षात ठेवा की विखंडनासाठी जी प्रक्रिया वापरली जाते त्याच्यामध्ये न्यूट्रॉनचा मारा केला जातो. या प्रक्रियेमध्ये साधारणतः युरेनियमच्या प्रतिग्राम, आता इथे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, तर आपल्याला उदाहरणापेक्षा जास्त लक्षात काय ठेवायचं आहे, तर अणुबॉम्बची जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये केंद्रकीय विखंडन हे तत्व वापरलं जातं. त्याचबरोबर विद्युतधारा निर्माण करण्यासाठी सुद्धा केंद्रकीय विखंडनाचा वापर जो आहे तो केला जातो. सर्वप्रथम 1939 मध्ये ओटो हॅन आणि स्टॅसमन या 2 शास्त्रज्ञांनी केंद्रकीय विखंडनाची संकल्पना मांडली. केंद्रकीय विखंडनाची संकल्पना मांडणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? ओटो हॅन आणि स्टॅसमन, हे लक्षात ठेवा. तर केंद्रकीय विखंडन तुम्हाला समजलं असेल, जास्त वस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्याचं विभाजन करणं किंवा ते विभागलं जाणं आणि याच्यातून ऊर्जेची निर्मिती होणं म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन किंवा केंद्रकीय विखंडन. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते? एक, अणूच्या केंद्राचे विभाजन करून म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन जे आता आपण पाहिलं. दुसरा पर्याय आहे अणूच्या केंद्राचे एकीकरण करून म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन. तिसरा आहे रासायनिक अभिक्रियेमुळे म्हणजे केमिकल रिॲक्शनमुळे. आणि चौथा आहे इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे म्हणजे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. 10 सेकंद तुमच्या आत्ता सुरू होत आहेत.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून म्हणजे न्यूक्लिअर फ्युजननी. तर आत्ता जे आपण पाहिलं न्यूक्लिअर फिजन म्हणजे केंद्रकीय विखंडन, त्याच्या उलट आहे केंद्रकीय सम्मिलन. इथे काय केलं जाईल, हलकी दोन मूलद्रव्य घेऊन त्यांचा संयोग घडवून आणला जाईल आणि त्यांच्या संयोगातून एक जड मूलद्रव्य तयार केलं जाईल आणि याला केंद्रकीय सम्मिलन म्हणतात. विखंडन म्हणजे काय, जास्त वस्तुमानाचं मूलद्रव्य त्याला विभागलं गेलं आणि इथे सम्मिलनामध्ये मात्र कमी वस्तुमानाची किंवा हलकी मूलद्रव्य एकत्रित आणलेली आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळालेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा अतिशय जास्त ऊर्जा उत्सर्जित होते. केंद्रकीय संमिलनासाठी अतिशय जास्त तापमानाची आवश्यकता असते आणि लक्षात ठेवा की हायड्रोजनच्या बॉम्ब निर्मितीमध्ये केंद्रकीय संमिलनाचा उपयोग होतो, जो की अणुबॉम्बपेक्षा 1000 पट जास्त शक्तिशाली असतो. अणुबॉम्बमध्ये केंद्रकीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिजनचा वापर केला जातो, तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजनचा वापर केला जातो. हे लक्षातच ठेवायचं आहे. इथे तुम्हाला 2 किंवा 3 विधानं येऊ शकतात जी तुम्हाला फसवू शकतात. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, हे अगदी तुमच्या रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल असणारा क्वेश्चन आहे. व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असतं. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की घरामध्ये कोणालाही ताप आला तर जे मिठाचं पाणी आहे त्याच्यामध्ये एखादा सुती कपडा जो आहे तो आपण भिजवून त्याची पट्टी जी आहे ती त्या व्यक्तीच्या डोक्यावरती ठेवतो किंवा त्या व्यक्तीचा अंग आपण पुसून घेतो. त्याचं रिझन काय? मीठ अधिक पाणी बरोबर उष्माग्राही क्रिया, मीठ अधिक पाणी बरोबर उष्मादायी क्रिया, मीठ व पाणी सहज उपलब्ध असते म्हणून, की मीठ पाण्यात सहज विरघळते म्हणून. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते तुम्हाला ते तुमचं उत्तर असेल. लाईव्ह चॅटमध्ये तुमचं उत्तर मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ज्यावेळेला मीठ आणि पाणी एकत्र येतात तर ती एक उष्माग्राही क्रिया असते. म्हणजे ती आपण ज्या पाण्याच्या पट्ट्या ठेवतो तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरामधली उष्णता जी आहे ती शोषून घेतली जाते आणि म्हणूनच त्याला म्हटलं जातं उष्माग्राही क्रिया. तर इथे उष्णता घेतली जाते, ज्यावेळेला उष्णता बाहेर पडते तर त्या क्रियेला आपण उष्मादायी क्रिया म्हणतो. पण इथे आपल्याला त्या व्यक्तीच्या शरीरातलं टेम्परेचर जे आहे ते कमी करायचं आहे, म्हणजे उष्णता काढून घ्यायची आहे. तर तिथे आहे उष्माग्राही क्रिया. मीठ आणि पाणी जे आहे ते ती उष्णता काढून घेतात. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. हा प्रश्न याचं ऑलरेडी एक्सप्लेनेशन झालेलं आहे, तरी हा प्रश्न मी घेतलाय. तर तुमचा बघूयात की आत्तापर्यंत दिलेल्या एक्सप्लेनेशनमध्ये किती लक्ष होतं. रासायनिक अभिक्रियेत वापरल्या जाणाऱ्या उत्प्रेरकासंबंधी म्हणजे कॅटलिस्ट बाबत कोणतं विधान योग्य आहे? 4 विधानं आहेत आणि योग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा दर कमी करतो, रेट ऑफ रिॲक्शन. उत्प्रेरक रासायनिक क्रियेत भाग घेतो आणि अभिक्रिया दर जो आहे तो वाढवतो. तिसरं विधान आहे, उत्प्रेरक अभिक्रियकारकांच्या कणांचा आकार बदलतो, म्हणजे चेंजेस साईज ऑफ मॉलिक्युल्स. जे अभिक्रियाकारक किंवा रिॲक्टंट असतात त्यांच्या मॉलिक्युल्सचा आकार जो आहे तो उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट बदलतात. आणि चौथं विधान आहे, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेत भाग न घेता अभिक्रियेचा दर वाढवितो, रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो इन्क्रीज होतो किंवा वाढवतात. तर तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. 10 सेकंदांचा वेळ तुमचा आता सुरू होतोय. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेत भाग न घेता अभिक्रियेचा दर जो आहे तो वाढवत असतात. तर मी मगाशी तुम्हाला उत्प्रेरकाबद्दलची सगळी माहिती दिली होती. इथे काही उत्प्रेरक दिलेली आहेत आणि त्यांचा वापर कशामध्ये केला जातो हे दिलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. PDF मध्ये हे मिळेलच तुम्हाला, पण रिव्हिजन पण तेवढीच महत्त्वाची आहे. आयोडीन जे आहे त्याचा वापर केला जातो पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस पर्यंत. लोहाची भुकटी जी आहे ती अमोनियाच्या उत्पादनामध्ये वापरली जाते ॲज अ कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक म्हणून. झायमेज विकर हे बेकरी उत्पादनामध्ये. प्लॅटिनमची भुकटी ही सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक आम्लाच्या निर्मितीमध्ये. निकेलची भुकटी ही वनस्पती तुपाच्या उत्पादनामध्ये. आणि याच्याबद्दल प्रश्न आला होता ऑलरेडी, रेनी निकेल हे आपण पाहिलं होतं, तर ते पण इथे दिलेलं आहे. तर हे काही कॅटलिस्ट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
तर असे काही प्रश्न होते जे आपण घेतलेले आहेत. एकूण 10 प्रश्न आपण घेतलेत. ॲक्चुअली रसायनशास्त्रामधला मध्ये अजूनही काही क्वेश्चन्स आहेत जे बनू शकतात. जसं की आवर्त सारणी डिटेलमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर अजूनही प्रश्न बनतील. त्यानंतर जे रासायनिक अभिक्रिया आहे, केमिकल रिॲक्शन्स किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे, तर याच्यावरती अजूनही प्रश्न बनू शकतात. तर पाहूयात आपण की आपल्याला कसा वेळ मिळतोय, कसा अवेलेबल होतोय, त्याच्यानुसार आपण ते घेऊयात. तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. नेक्स्ट युद्धाभ्यासबद्दल मी काल तुमच्याशी बोलले होते की ॲटलिस्ट माझ्या डोक्यात तरी सध्या असं आहे की आपण असं करू शकलो असतो की करंट अफेअर्सचं मंथ वाईज घेतलं असतं. बट तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे किंवा तुम्हाला कोणता सब्जेक्ट किंवा टॉपिक घ्यावासा वाटतो ते सुद्धा तुम्ही मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. लाईव्ह चॅटमध्ये नको, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मग त्याच्यानुसार आपण जो कुठला टॉपिक असेल तो डिसाईड करूयात. म्हणजे नेहमीप्रमाणे ज्या सब्जेक्टला मॅक्झिमम वोट्स असतील तो सब्जेक्ट आणि तो टॉपिक आपण नेक्स्ट युद्धाभ्यासमध्ये घेऊयात. आय होप ही जी लेक्चर सिरीज आहे ती खरंच तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करत असेल. म्हणजे तुमचा कंटेंट जो आहे तो तुम्हाला थोडाफार तरी इझी वाटत असेल. ठीक आहे, तर तुमच्या काही सूचना असतील म्हणजे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. मी नक्कीच जर ते युजफुल असतील तर ते मी इम्प्लिमेंट करण्याचा 100% प्रयत्न करेन. तर स्कोर सगळ्यांचा चांगला आहे. क्वेश्चन्स आजचे जास्त टफ नव्हते. सो सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. जर ही लेक्चर सिरीज तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण कोणतेही अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे मिळतील. तर आय होप तुम्ही हे लेक्चर सिरीज नक्कीच एन्जॉय करत असाल तर तसं मेन्शन नक्की करा. म्हणजे आपण पुढच्या युद्धाभ्यासमध्ये अजून जोरदार तयारी करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.